सून लेक सौख्याचं क्षण लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदण लेक रंगांचं शिंपण लेक गंध हवामान लेक परक्याचे धन बाबा तुटतो आतून आला गोठलेला क्षण शुभ मंगल कन्यादान कन्यादान. सर सगळे प्रयत्न करून झाले सर, पण काहीच फरक पडत नाहीये. सर तुम्हाला या म्युन्सिपालिटीच्या ऑफिसमध्ये यावं लागेल सर. सर तुम्ही आलात तर एक वेगळं इम्प्रेशन पण पडेल ना सर. हा प्लीज सर प्लीज. ॲड्रेस मेसेज करा. आणि एक, मी जर आलो आणि काम झालं तर तुमची या महिन्याची सॅलरी कट. ते ठीक आहे सर, पण काम होणं महत्वाचं आहे ना सर. ते तर होणारच, 100% होणार. तुम्हाला माहितीच आहे मी कोण आहे ते. हो सर. ए आय एम सो सॉरी तुम्हाला थांबून ठेवलं एवढा वेळ. हे बघ पिऊ, माझ्याबद्दल काही गैरसमज असतील ना तर आपण बोलू. हे बघ एकच सांगतो, सगळं जग एकाच चष्म्याने पाहू नका प्लीज. उस पे ये किसने हरा रंग डाला गायत्री ने मेरे उसे मार डाला मार डाला मार डाला. लागलंय तुम्हाला वेड? आम्हाला नाही, कार्तिकला लागलंय, आणि तेही तुझं. येस, मार डाला है तुमने उसको गायत्री. मी काही नाही केलंय. ए आय वॉज नेव्हर सो सिरियस बिफोर. ए पण कसला हिरो टाइप दिसतो ग तो. म्हणजे सगळ्या मुली त्याच्या मागे असतात, तरीही त्याला तूच आवडतेस. वेड्यासारखा शोधत असतो तुला तो, माहितीये का? त्याला वेड लागले प्रेमाचे. गप्प बस ग. ए ऐका ना, माझ्याकडे ना एक सॉलिड प्लॅन आहे. हा बोल. कसला? तू ना त्याला बकरा बनव. ए भारी, ग्रेट प्लॅन. वेड लागलंय का तुला? ए प्रेमाचं नाटक करायचं ग त्याच्याशी. अरे मला का मरणाच्या दारात ढकलताय तुम्ही? हे बघ, कार्तिक तुझ्यावर वेड्यासारखा मरतो, तू फक्त त्याच्याशी चांगलं राहायचं. म्हणजे बघ, तो खूप श्रीमंत आहे, त्याच्याकडे पैसा, बंगला, गाडी सगळं आहे. त्याच्याकडून हवं ते तुला मिळेल, आणि त्याचे गिफ्ट्स पण किती भारी असतील ना. येस. एक मिनिट, मी असला फालतूपणा करायचा? अरे अरे काय झालंय तुम्हाला? सरड्यासारखे रंग बदलताय तुम्ही, कळतंय का तुम्हाला? आधी तुम्हीच मला त्याच्यापासून दूर जायला सांगत होता, आणि आता तुम्हीच मला त्याच्या जवळ जायला सांगताय. असंच ग, मज्जा म्हणून. असंच ग, मज्जा. असलं मला काहीही करायचं नाही, कळलं? यार तू किती बोरिंग आहेस. नाहीतर काय. मी बोरिंग आहे ना? मग पियू तू कर ना ग मज्जा, चालेल? हे बघ, माझ्या मागे कोणीही नाहीये. मग तू कार्तिकला पटव, ठीक आहे? तसंही कार्तिकला तू आवडतेसच, सारखा पिऊ पिऊ करत असतो. प्यार के लिए दोस्त से गद्दारी कभी नहीं. नाही जमत ना? मग मला पण नको सांगूस. तुला ना या अशा सगळ्या गोष्टी एन्जॉय करता येत नाहीत गायत्री. म्हणजे संस्कारांमध्येच राहायला आवडतं तुला, बाहेर यायलाच नकोय. मैत्री, मी त्यातच सुखी आहे. या सगळ्या असल्या गोष्टी माझ्या तत्वात नाही बसत. कारण कितीही झालं तरी मी सदाशिव कीर्तनांची मुलगी आहे. हो ग. सर येऊ. या सर, हे मिस्टर मेहता राजहंस टेक्सटाईल कडून आले. सर नमस्कार.
मी मिस्टर मेहता, राजहंस टेक्सटाईल्सचं सगळं लिगल परमिशनचं मी बघतो. पण इथं तुम्ही इलिगल होर्डिंगच्या संदर्भात आलायत. गुड जोक सर. नेता असं लाचार हसलेलं मला अजिबात आवडत नाही. मुद्द्याचं बोला. राजहंस नाव ऐकलंच असेल. हो, तो एक पक्षी आहे. पक्षी नाही, ते राजहंस टेक्सटाईल्सचे राजहंस. प्रश्न कुठल्याही वेगवेगळ्या पद्धतीने विचारला तरी उत्तरामध्ये बदल होत नाही मेहता. अगेन गुड जोक सर. मेहता, ज्या कामासाठी आलाय ते कामाचं बोला. माझ्याकडे वेळ नाहीये जोक करायला. स्वातंत्र्यवीर विनायक राजहंस त्यांनी सुरू केली ही कंपनी 1890 मध्ये साहेब. आणि आता यू वोंट बिलीव्ह साहेब, इट्स अ सेकंड बेस्ट टेक्सटाईल कंपनी इन इंडिया. सेकंड बेस्ट. या मेहता, इथं ज्या कामासाठी आलाय त्या विषयावर बोला. हो तेच. कसं आहे, ते होर्डिंग आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे साहेब. पुढचे काही दिवस तरी ते आम्ही नाही हटवू शकणार. त्यामुळे तेवढे दिवस जरा तो त्रास सहन करा प्लीज. आम्ही तर म्हणतोय की आम्हाला दंड भरायची इच्छा आहे. नाहीतर तुम्हाला सांगा ना काय हवंय. म्हणजे काही आम्ही देऊ ते. हां. नाही म्हणजे आमच्या बॉसनीच सांगितलंय तसं की काही झालं तरी होर्डिंग तिथेच राहिलं पाहिजे. कोण आहे कोण तुमचा बॉस? कार्तिक. कार्तिक राजहंस, सीईओ ऑफ कार्तिक फॅशन्स. राजहंस बिझनेस हाऊसचे मालक. ते कधीही इथे येऊ शकतात सर. आणि एकदा ते आले की तुम्हाला पटेलच सगळं त्यांचं. Excuse me, may I come in? कार्तिक राजहंस. सर तुम्ही बसा ना. May I? सर मी सांगितलंय साहेबांना होर्डिंग तिकडनं काढता येणार नाही. ते ऐकणार आहेत आपलं. आणि आम्ही त्यासाठी काहीही करायला तयार आहोत बोललोय मी त्यांना. सर मेहता, तुम्ही प्लीज बाहेर थांबा. सर पण ते ऐकणार आहेत आपलं. मेहता, ओके सर. या मेहताने आता मला जे काही सांगितलं त्या सगळ्याला तुमची मान्यता आहे असं समजायचं का मी? हो सरच म्हणालेत तसं. नाही, अजिबात नाही. मला माहिती नाही ते काय म्हणाले ते. आणि तरी जे काय ते बोलले असतील तर त्याबद्दल आय एम सॉरी. मेहता, यू मे प्लीज गेट आउट. ओके सर. ओके सर. गुड डे सर.
मी कार्तिक राजहंस. ॲक्च्युली मी स्वतः इथे आलो आहे कारण आमचा एक खूप मोठा इव्हेंट आहे आणि त्याची पब्लिसिटी होणं खूप गरजेची आहे. त्यासाठी आम्ही एक होर्डिंग लावलाय. इल्लीगल होर्डिंग म्हणा. आय नो ते होर्डिंग इल्लीगल आहे. हां. पण काही लेट पेनल्टीज चार्जेस भरून ते काम होणार असेल तर आम्ही ते भरायला तयार आहोत. तुम्हाला कोणी सांगितलं की असे पैसे भरून अनधिकृत काम अधिकृत होतं म्हणून? नाही, कोणीही सांगितलेलं नाही. पण तरी ते रेग्युलराइज करता येत असेल तर ते तुम्ही करावं अशी रिक्वेस्ट करतोय. मला एक कळत नाही की अनधिकृत काम हे अधिकृत होऊच कसं काय शकतं? जास्त दिवस नाही, फक्त काही दिवसच ते होर्डिंग राहू द्या. खूप उपकार होतील सर. तुझ्याबद्दल माझं जे काही मत आहे ते थोडा वेळ आपण बाजूला ठेवू. तरी सुद्धा तुला मदत करायला कायदा मला तशी परमिशन देत नाही. सहानुभूती सारखं एखादं कारण नाही देता येणार का? नाही, नक्कीच देता येऊ शकेल, नक्कीच. पण सहानुभूती भिकाऱ्याला सुद्धा दाखवू नये अशा मताचा आहे मी. आणि त्यातूनही तुला कायद्याने परमिशन दिलीच तरी सुद्धा मी तुला ते देणार नाही. हरकत नाही सर. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. येतो. एक मिनिट. आपली जवळची माणसं लांब जाताना येतो असं म्हणतात आणि तू माझ्या जवळ यावास अशी माझी अजिबात इच्छा नाही. ठीक आहे. आणि पुन्हा एकदा मेहता काही चुकीचं बोलला असेल तर त्याबद्दल माफी मागतो. जातो. आणखीन एक. तुझा मेहता जे काही बोलला त्याला जर तू संमती दाखवली असतीस तर लाच देण्याच्या आरोपाखाली मी तुला अटक करायला लावलं असतं. आजच्या आज होर्डिंग निघते. थँक्यू. ही तरुण मुलं भ्रष्टाचार करण्यासाठी किती उत्सुक आहेत. बरं झालं आज टिळक सावरकर नाही आहेत. कॉंग्रॅच्युलेशन सर. मी सांगितलं होतं ना, तुम्ही आल्यामुळे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. तुमच्या डॅशिंग पर्सनॅलिटीमुळे समोरचा माणूस एकदम गारच होऊन जातो सर. यू आर हिरो सर. मेहता, मी तुम्हाला कामाचे पैसे देतो, माझी प्रशंसा करण्याचं नाही. आय एम सॉरी सर, पण पण प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना सर. मेहता, आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये जा आणि ते होल्डिंग काढा. सर पण आपला इव्हेंट काहीच दिवसांवर आलाय. मेहता, ऑफिसमध्ये जा आणि ते होल्डिंग काढून टाक. आणि इव्हेंटचं काय करायचं काय नाही करायचं यासाठी मी समर्थ आहे. सर आता संध्याकाळ झालीये, आता माणसं पण नाही मिळणार सर. उद्या सकाळी काढतो ना नक्की सर. मेहता, असं समजा की ते होल्डिंग काढलं नाही तर तुमची नोकरी जाईल. तर कुठूनही माणसं गोळा करा, नाही तर तुमच्या नात्यातल्या लोकांना कामाला लावा, पण ते होल्डिंग काढून टाका. करतो सर. मी 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 पुरेपूर प्रयत्न करतो सर. बाकी सगळं राम भरोसे सर. गेट आउट फ्रॉम हिअर. तुमच्यामुळे मी आज जेलमध्ये जाता जाता वाचलोय. आय वॉन्ट दॅट होल्डिंग टू बी रिमूव्ड राईट अवे. जा. येस सर.
सदाशिव कीर्तने, तुम्ही तुमच्या मुलीच्या प्रेमात पडायला मला अजून एक कारण दिलं. हॅलो. तू स्पॉन्सर आहेस म्हणून तू इथे आलायस का? मला वाटतंय आपण या विषयावर बोललोय आधी. स्पॉन्सरनी रिहर्सलला यावं असं काही आहे का दुसरंच काही कारण आहे? स्पॉन्सरनी रिहर्सलला यावं असं काही आहे का दुसरंच काही कारण आहे? एक्सक्यूज मी किमो. येस. आय एम सो सॉरी. प्लीज किटूला एक सेकंड इकडे पाठवतोस? थँक्यू. अरे सर ही किटू, कृतिका राजहंस, माझी बहीण. आणि किटू हे मिस्टर कीर्तने. से हाय. हॅलो सर. जा तू. सॉरी. हे
सॉरी किमो. ओके बेबी. प्लीज कंटिन्यू. सॉरी एव्हरीवन. विश्वास बसलाय सर का आय कार्ड दाखवायला सांगू तिला?